जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एक महत्त्वपूर्ण करिअर मेकिंग व्हिडिओ, करिअर गायडन्स व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। अनेक जणांचे कमेंट्स असतात, तुम्ही बघितल्या पण असेल, ऑनलाईन डिग्री करू की ऑफलाईन डिग्री करू। अनेकांना हा प्रश्न आहे, कारण की 2024 सुरू झालाय, अनेक गोष्टी ऑनलाईन झालाय आणि प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटे, म्हणजे ऑनलाईन डिग्री करा किंवा ऑफलाईन डिग्री करा, प्रत्येकाचे काय फायदे आणि तोटे, मग तुमच्यासाठी कुठला बेस्ट असणार आहे, हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जबरदस्त व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला शिकता शिकता पैसे कमवायचे आहे, एक चांगलं करिअर करायचं आहे किंवा बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुमच्यासाठी कुठला बेस्ट असणार आहे। कारण की अनेकांना ऑनलाईन करायचं आहे, पण त्यांना प्रश्न पडतो, यार याच्यावर पार्ट टाइम लिहून तर येणार नाही ना, किंवा अनेकांना ऑफलाईन करायचं आहे, पण त्यांना असं वाटतं, यार मला वेळच मिळत नाही, मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची आहे, युट्यूबवर व्हिडिओ स्टार्ट करायचे आहे, पण मग त्यासाठी वेळ कुठे काढू। तर यासाठी तुम्हाला परफेक्टली गायडन्स देणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन डिग्री करा किंवा ऑफलाईन डिग्री करा, प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटे, आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगणार आहे। आता बघा, सगळं काही ऑनलाईन झालंय, मॅक्झिमम गोष्टी ऑनलाईन होत आहे आणि त्याचे फायदे पण आहेत। तर सगळ्यात आधी आपण ऑनलाईन डिग्रीचे फायदे समजून घेऊ, त्याच्यानंतर त्याचे तोटे समजून घेऊ। तर फायदा असा आहे की तुमची आर्थिक बचत होते, कारण की जर तुम्ही ऑफलाईन कोर्सेस करताय, डिग्री घेताय, तर तुम्हाला त्या लोकेशनवर जावं लागतं, म्हणजे ट्रॅव्हलिंग जाते, किंवा तुम्ही तिथे राहताय हॉस्टेलने, मग हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, एवढा खर्च होतो। प्लस ऑफलाईन डिग्रीची फी जास्त असते ऑनलाईन डिग्रीपेक्षा, त्यामुळे इथे तुमची आर्थिक बचत होते। दुसरं म्हणजे ॲक्सेसिबिलिटी। ऑनलाईन डिग्री घर बसल्या तुमच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, पीसी आणि इंटरनेट कनेक्शन आहे, तर जस्ट तुम्ही लॅपटॉप ओपन केला, तुम्ही ते लेक्चर्स करू शकताय, त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी चांगली आहे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे फ्लेक्झिबिलिटी। म्हणजे काय असतं, ऑनलाईन डिग्रीचे काही बॅचेस असतात, सकाळची बॅच, संध्याकाळची बॅच, दुपारची बॅच, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार, म्हणजे अनेक जणांना ब्लॉगिंग करायची आहे किंवा पार्ट टाइम जॉब करायचा आहे, फ्रीलान्सिंग करायची आहे, मग तो तुमच्या वेळेनुसार तुम्ही टाइम टेबल ठरवू शकताय आणि इथून तुम्ही त्या वेळेनुसार ते लेक्चर्स करू शकताय, हा एक फायदा होतो। त्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन डिग्री करायची आहे, अनेक जणांच्या कमेंट्स आहे, तर तुम्हाला मी रिकमेंड करेल, जर तुम्हाला वेगवेगळे यूजी पीजीचे कोर्सेस करायचे आहे, डिग्री करायची आहे, मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज झाले, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज झाले, कुठले बेस्ट आहे, तर तुम्ही कॉलेज विद्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता। तिथे जस्ट तुम्हाला तुमची बेसिक माहिती टाकायची आहे, बेसिक माहिती टाकल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर द्या, त्याच्यानंतर एआयचं जे मॉडेल आहे त्यानुसार तुमच्या समोर विद्यापीठांची यादी येईल, ते सूचनाबद्ध करा। त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील, एक तर तुम्ही डायरेक्ट ते विद्यापीठाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलू शकताय, किंवा मोफत ऑडिओ व्हिडिओ करिअर मार्गदर्शन घेऊ शकताय। त्यानंतर तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार विद्यार्थ्यांची रेटिंग किंवा EMI ऑप्शन अवेलेबल आहे का, प्लेसमेंट आहे का, यानुसार तुमच्यासमोर विद्यापीठांची यादी येईल, तुम्ही त्यांची तुलना करू शकताय। महत्त्वाची गोष्ट असं आहे की ऑफलाईनमध्ये आपल्याला डायरेक्ट फी द्यावं लागतं, इथे EMI सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे, कारण की अनेक जणांचं शिक्षण यामुळेच थांबतं की आमच्याकडे पैसे नाही आहे। पण इथे जर तुम्ही काही पार्ट टाइम जॉब करताय, सोबत तुम्हाला ऑनलाईन डिग्री घ्यायची आहे, तर तुम्ही EMI मध्ये सुद्धा करू शकताय। अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट सपोर्ट सर्व्हिसेस आणि करिअर बूस्टर प्रोग्राम आहे, ज्याची किंमत 6,999 आहे, पण डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल, कारण की ऑफर चालू आहे। त्यावरून जर तुम्ही प्रवेश घेता आहे तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पडतं, जे की एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे। तुम्हाला पण एखादा ऑनलाईन डिग्री करायची आहे, प्रोग्राम जॉईन करायचा आहे, तर नक्की कम्पेअर करा, चेक करा, जो बेस्ट असेल तो तुम्ही करू शकताय। त्यानंतर ऑनलाईन डिग्रीचे काही तोटे सुद्धा आहे, कारण की अनेकांना 1 to 1 फेस टू फेस इंटरॅक्शनची गरज असते, कारण की जे 90s मध्ये शिकलेले आहेत त्यांना वर्गामध्ये बसून अशी शिकण्याची आवड असते। ऑनलाईनमध्ये अनेकांचं काय होतं, इथे लेक्चर चालू आहे, मग शेजारी व्हॉट्सअप वगैरे चालू करून टाकतात, मग अशा परिस्थितीत त्यांचं शिक्षण चांगलं नाही होत, हा एक ड्रॉबॅक आहे। दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी चॅलेंजेस आहे, कारण की इंटरनेट कनेक्शन कंटिन्यू तुम्हाला लागणार आहे, तुम्ही अशा ठिकाणी राहतात जिथे इंटरनेट चांगलं नाही आहे किंवा डिव्हाइसेस तुमच्याकडे चांगलं नाही आहे, तर हे एक चॅलेंज तुमच्याकडे असू शकतं। आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन डिग्री करत असाल तर स्वयंशिस्त खूप महत्त्वाची आहे, कारण की तुम्हाला स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे, कारण की दुसरा कुठला शिक्षक तुमच्या समोर उभा नाही आहे की तुम्हाला सांगेल, अरे हे कर, ते कर, हा होमवर्क कर, ते कर, नाही। तुम्हाला स्वतःहून ठरवायचं की यस, मला ही डिग्री करायची आहे, मला चांगले पर्सेंटेज पाडायचे आहे, सोबत मला साईड इन्कम सुरू करायची आहे, जॉब करायचा आहे, मग तेव्हा तुम्हाला शिस्त लावायची आहे। नाही तर इथे काय नाही, आज 2 तासाचं लेक्चर करतोय, नंतर तुम्ही झोपून जाल, तर असं नाही। तुम्हाला स्वतःवर फोकस ठेवायचा आहे, शिस्त लावायची आहे, तर तुमच्यासाठी ऑनलाईन डिग्री बेस्ट असणार आहे। त्यानंतर ऑफलाईन डिग्रीचे फायदे आपण समजून घेऊ। सगळ्यात पहिला आहे 1 to 1 इंटरॅक्शन, संवाद, कारण की अनेक विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन बिलकुल समजत नाही, त्यांना समोर शिक्षक उभे आहे, शेजारी
घरी विद्यार्थी आहे, मग असं इन्व्हायरमेंट लागतं, त्यांना तसंच समजतं, त्यामुळे हा एक बेनिफिट आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे नेटवर्किंगच्या संधी आहे. ऑफलाईन तुम्ही करताय तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांसोबत, मित्रांसोबत तुमची बॉन्डिंग होते, नेटवर्किंग होते. कॉलेजेसमध्ये भरपूर सारे परफॉर्मन्स होतात, नाटकांच्या वगैरे स्पर्धा होतात, क्रिकेटच्या वगैरे मॅचेस होतात, तिथे तुम्हाला नेटवर्किंगची संधी मिळते, ते एक बेनिफिट आहे. त्यानंतर तिसरं बेस्ट आहे फिक्स टाइम टेबल. अनेकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. म्हणजे त्यांना काय वाटतं, सकाळी 9-10ला जेव्हा पण कॉलेज आहे तेव्हा जा, 5-6ला घरी या, मध्ये जेवढे पण लेक्चर आहे तेवढे करा. मग यांच्यासाठी ही जी ऑफलाईन डिग्री आहे हे फायदे आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑफलाईन डिग्रीचे तोटे काय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे लोकेशन डिपेंडन्सी. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्याच ठिकाणी ती युनिव्हर्सिटी असेल असं नाही. कारण की प्रत्येकाला वाटतं जर मी ऑफलाईन डिग्री घेतो तर चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मला मिळालं पाहिजे. मग ते तुमच्या घरापासून लांब असू शकतंय, तुमच्या जिल्ह्यापासून लांब असू शकतंय. मग अशा वेळेस लोकेशन डिपेंडन्सी येते. मग अनेकांचा स्वतःचा बिझनेस असतो किंवा अनेक जण शेतकरी आहे, मग तुम्हाला घरच्यांना मदत करता येत नाही, मग तुम्हाला तिकडे जावं लागतं. त्यामुळे लोकेशन डिपेंडन्सी इथे राहत नाही. दुसरा तोटा म्हणजे खर्च. जसं मी तुम्हाला सांगितलं, दुसऱ्या शहरामध्ये आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे, मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, तिथे ट्रॅव्हलिंग करावं लागतं किंवा हॉस्टेल घ्यावं लागतं, मग तिथे बेसचा खर्च आणि इतर सारे भरपूर सारे खर्च येतात. त्यामुळे अनेकांना ते परवडत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड फ्लेक्झिबिलिटी. जर तुम्ही असे व्यक्ती आहे ज्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, मग अशा वेळेस तुम्हाला 3 वर्षाची डिग्री करा, मग एखादं स्किल शिका, इंटरव्ह्यू द्या, मग जॉबला लागा. हा भरपूर सारा टाइम निघून जातो आणि अनेकांकडे तेवढा टाइम नाही. अनेकांना असं वाटतं की आता मी शिकतोय, सोबत काहीतरी पार्ट टाइम इन्कम जनरेट करता आली पाहिजे, मग तुम्हाला हे ऑफलाईन डिग्रीमध्ये करता येत नाही. हा एक तोटा आहे. मग हे झाले दोघांचे फायदे आणि तोटे. आता मला जर विचाराल तर मी स्पष्ट तुम्हाला सांगेल, तुमच्यावर जर फॅमिलीची जबाबदारी आहे, तुम्हाला पटकन इन्कम जनरेट करायची आहे, तर तुम्ही ऑनलाईन डिग्री करा. पण ऑनलाईन डिग्री करताना तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे, मग या युनिव्हर्सिटीत सर्टिफिकेट कसं आहे, मग आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार आहे, प्लेसमेंट असिस्टंट मिळणार आहे का, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस वगैरे होणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही ऑनलाईन डिग्री करू शकताय. आणि ऑफलाईन कोण करू शकताय, ज्यांच्यावर घरची जबाबदारी नाही, घरच्यांनी पैसे कमवून ठेवले, बो तू कॉलेज लाईफ एन्जॉय कर, 3-4 वर्ष तुझे घे, त्यानंतर एखादा स्किल शिक, 2-3 वर्षानंतर जरी तू जॉबला लागला तरी काय टेन्शन नाही. मग अशांसाठी ऑफलाईन डिग्री बेस्ट आहे. मग तुमच्यावर आहे, तुमच्यासाठी कुठली बेस्ट आहे, नक्कीच तुम्ही यावरून ठरवू शकताय. आणि जर तुम्हाला ऑनलाईन डिग्री करायची आहे तर कुठली युनिव्हर्सिटी बेस्ट आहे, त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, ती पण चेक करू शकताय. अशाच व्हिडिओसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.